सुरुवातीला थेट जाऊया मातोश्रीच्या अंगणात, कारण तिथे शिंदेंच्या शिवसेनेनं बॅनरबाजी केली आहे। वांद्र्याच्या कलानगर परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं बॅनर्स लावलेत। शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। या बॅनरवरती जनात शिवसेना आणि मनात शिवसेना असा संदेशही लिहिलाय। बसा शिवरायांचा, ध्यास महाराष्ट्राचा असाही उल्लेख या बॅनरवर आहे। मातोश्री परिसरात लागलेल्या बॅनरशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। तर वर्धापन दिनापूर्वीच मुंबईतील राजकीय वातावरण तापलंय, कारण शिवसेनेच्या वारशावर दावा अधिक ठळक करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा रंगली आहे। थेट जाऊयात याच परिसरात आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याला या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स देतील। धनंजय, कस्तुरी, आपण पाहिलं तर 60वा शिवसेनेचा वर्धापन दिन उद्या मुंबईमध्ये होणार आहे। 2 वर्धापन दिन पाहायला मिळणार आहेत। नेहमीप्रमाणे ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना। त्याच्याच आधी आपण जर पाहिलं तर मातोश्रीच्या अंगणात कलानगरला वांद्रे येथे शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळते आणि या बॅनरवर जनात शिवसेना मनात शिवसेना असा आशय आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे बाळासाहेब ठाकरे असतील स्वर्गीय, त्याचबरोबर आनंद दिघे आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे। तर पक्षाचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण ते सुद्धा आहे आणि एका बाजूला आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। आणि संपूर्ण या कलानगरच्या परिसरात आपण जर पाहिलं तर हे बॅनर आपल्याला लागलेले पाहायला मिळतात। एकीकडे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे आणि अशातच आता शिंदेंच्या शिवसेनेकडून ही बॅनरबाजी, दुसरा बॅनर जर आपण पाहिला जो सायनच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतो। या बॅनरवर सुद्धा वसा शिवरायांचा, ध्यास महाराष्ट्राचा आणि स्वतःसाठी जगणारे अनेक असतात पण समाजासाठी जगणारे इतिहास घडवतात अशा सुद्धा आशयाचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतो। मात्र इथे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे तसे फार काही बॅनर लागलेले नाहीयेत। शिंदेंच्या शिवसेनेचे बॅनर सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळतात आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा जो बॅनर आहे त्यावर फक्त तमाम निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा अशा आशयाचा एक बॅनर फक्त पाहायला मिळतो। मात्र या संपूर्ण कलानगरचा हा पट्टा जर पाहिला, हा चौक जर पाहिला, त्या चौकात फक्त आणि फक्त शिंदेंच्या शिवसेनेचे आपल्याला बॅनर पाहायला मिळतात आणि या बॅनरवर शिवसेनेचा वर्धापन दिन, जनात शिवसेना मनात शिवसेना असा आशय सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे नक्कीच एकीकडे उद्या होणाऱ्या वर्धापन दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेस्को मैदानात काय शिवसैनिकांना संबोधतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। दुसरीकडे षण्मुखानंद इथे ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन होईल, तिथे उद्धव ठाकरे नेमकं काय संबोधतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की शिवसेना पुन्हा एकदा फुटणार अशी चर्चा जोरदार आहे। खासदार जे आहेत ते शिंदेसोबत जाणार आहेत अशा चर्चा आहेत। आमदारांचा एक गट वेगळा ठाकरेंच्या शिवसेनेचा तयार झाला अशी एक चर्चा आहे। आता या सगळ्यांमध्ये उद्याच्या वर्धापन दिनी नेमकं काय होतंय, कारण की या आधीच्या वर्धापन दिनी सुद्धा आपण पाहिलं की अशाच पद्धतीने हा सगळ्या पद्धतीचं राजकारण झालं होतं। त्यामुळे आत्ताच्या यंदाच्या वर्धापन दिनी सुद्धा हे राजकारण कशा पद्धतीने वळण घेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उद्याच्या वर्धापन दिनी काही भूकंप होणार का ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार। त्यामुळे उद्याचा दिवस वर्धापन दिनाचा शिवसेनेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे। त्यातही तो 60वा वर्धापन दिन आहे, हिरक महोत्सवी वर्धापन वर्ष आहे। त्यामुळे आदल्या दिवशी झालेली ही बॅनरबाजी सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।